पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद सदस्यांची बैठक. देशाच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा. घुसखोरी विरुद्ध कठोर पवित्रा घेत सीमावर्ती भागातून होणाऱ्या आर्थिक देवाणघेवाण आणि बांधकामांवर काटेकोर नजर ठेवण्याचे त्रिपुरा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश. युवा वर्ग ही देशाची मोठी ताकद असून 2047 पर्यंत विकसित भारत साकारण्यासाठी युवकांची अग्रणी भूमिका. केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय. वैद्यकीय प्रवेशाच्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका कथितपणे फुटल्याचे किंवा तिची विक्री झाल्याचे दावे एनटीएनं फेटाळले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामतीत थेट बांधावर जाऊन घेतला आढावा. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026च्या प्रारूपाला स्थगिती दिल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. सुधारित प्रारूपासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं सांगून संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारतानं पाकिस्तानला फटकारलं. 18 वर्षाखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानला नमवून भारतानं पटकावलं विजेतेपद. पंतप्रधानांकडून अभिनंदन. जपानमध्ये 18 वर्षाखालील महिलांच्या आशिया हॉकी चषक स्पर्धेत भारताची कांस्य पदकाची कमाई. दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत गतविजेत्या बांगलादेशचा पराभव करून भारतानं विजेतेपदावर कोरलं नाव. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात सक्रिय होण्याचा अंदाज. नमस्कार.